हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी. आपल्या विदर्भ भटकंतीच्या आणखी एका नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला विदर्भातला 6वा दिवस. मागचे 5 दिवस विदर्भातले भरपूर सारे व्लॉग केलेत आपण, सगळे अपलोड केलेले आहेत. सगळे हे नसते पाहिले तर आधीचे सगळे व्लॉग बघा, त्यानंतर इथून पुढे येणारे पण बघा. तर आता आपली 6व्या दिवसाची भटकंती आहे ती नागपूर जिल्ह्यातल्या. नागपूर जिल्ह्यात भरपूर किल्ले येतात, काही गिरिदुर्ग आहेत, त्यानंतर काही भुईकोट पण आहेत आणि काही आर्किओलॉजीच्या साईट्स पण येतात. तर अशीच एक खूप सुंदर अशी आर्किओलॉजीची साईट आहे जिथे वाकाटककालीन खूप सारे अवशेष सापडलेले आहेत. याला किल्ला म्हणता येईल, मंदिरांचा समूह म्हणता येईल, किंवा एक इकडचं शैक्षणिक तेव्हाचं मोठं हे संकुल म्हणता येईल. तर आपण आहे मनसरमध्ये. तर नागपूरपासून साधारणतः 45 किलोमीटरच्या अंतरावरती, रामटेकपासून 6 किलोमीटरवरती ही मनसर गाव आहे. मनसर गावाच्या पूर्वेला 1 किलोमीटरवरती एक हिडिंबा टेकडी आहे. हिडिंबा टेकडी आणि त्याच्या शेजारी तलाव आहे. इथं आर्किओलॉजीने साधारणतः 1992 ते 2004 पर्यंत उत्खनन केलं. या उत्खननामध्ये इथं खूप सारे अवशेष मिळालेले आहेत. कित्येक मंदिरं मिळालेली आहेत, बौद्ध स्तूप मिळालेलं आहे. पूर्वी वाकाटकांच्या काळात याचं नाव होतं प्रवरनगर. मे बी ही राजधानी असावी एकदम सुरुवातीच्या काळात वाकाटकांच्या. तर चला इथं काय काय बघायला मिळतं ते दाखवतो तुम्हाला. त्यातून थोडंसं आतमध्ये आलं की आपण रामटेककडे जाताना डाव्या बाजूला वळतो आणि इथं हे आर्किओलॉजीचं गेट मिळतं आपल्याला. याचा ओपनिंगचा टायमिंग माहिती नाही आहे. आता आम्ही सकाळी लवकरच आलो आहे, तरी पण ओपन आहे सध्या. हे इथे गाडी पार्किंगची पण सोय खूप जास्त आहे. इथून आपण एंट्री करू. तर आता आपण विदर्भातले जवळपास 30-35 किल्ल्यांचा मंदिरांचा प्लॅन करून आलो आहे. त्यामुळे सगळ्यांचा इतिहास लक्षात ठेवून सांगणं शक्य नाही आहे. जो मिळेल तो काय वाचून थोड्याफार प्रमाणात सांगेल. तर ही मनसरची साईट नाव आयडेंटिफाईड ॲज प्रवरपुरा और. तर इथं लिहिलं आहे की ही वाकाटकांची राजधानी होती जेव्हा प्रवरसेना 2 राज्य करत होता. साधारणतः इसवी पूर्व 5व्या शतकात. आधी नागपूर युनिव्हर्सिटीने याचं उत्खनन केलं आणि नंतर आर्किओलॉजीने केलं 1994-95 मध्ये. तर या उत्खननामध्ये आपल्याला पहिला पिरियड मिळतो तो मौर्य शुंगा 300 BC to 200 BC. त्यानंतर अजून पिरियड 3 मिळतो आपल्याला गुप्त वाकाटका 275 AD to 560 AD. पिरियड 4 मिळतो आपल्याला विष्णुकुंदिन रूल 550 AD to 524 AD. हिडिंबा टेकडी रिवेल्ड ॲज बुद्धिस्ट स्तूपा बिल्ट विथ डॅम्ड अर्थ and 38 रेड प्रोसेस. तर चला तुम्हाला अजून याचा पुढे गेल्यानंतर जसं जसं मिळेल आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतो. आपण एंट्री केली इथे की हा पूर्ण परिसर आपल्याला दिसतो. इथे तिरंगा आहे आणि आर्किओलॉजीच्या जे आपण सगळे स्ट्रक्चर म्हणतो तर त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जायला हे रस्ते बनवलेले आहेत. नंतर आपल्याला पर पर्सन 20 रुपये तिकीट काढावं लागतं. हे आर्किओलॉजीच्या साईटवरून तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता किंवा इथं आल्यानंतर पण बुक करू शकता. QR कोड आहे जर पाहिजे असेल तर. प्रवेश केला ना आपण, हा रस्ता बनवला आहे. इकडच्या बाजूने हे बांधकाम मिळतं आहे. हे जुनं आहे की आर्किओलॉजीच्या नंतर बांधलेलं आहे माहिती नाही आहे. आणि आपल्याला इकडं उजव्या बाजूला खूप मोठे अवशेष मिळत आहेत. सॉरी, डाव्या बाजूला. हा रस्ता आपल्याला तिकडे घेऊन जातो. चला तिथून जाऊन बघू काय ते. इथं हा जो दिसतोय पूर्ण हा एक पायऱ्या असलेला मार्ग दिसतोय. म्हणजे जर याच्यात आता हे बांधकाम सोडलं आणि खाली बघितलं आणि पुढे गेल्यानंतर एक चौथरा मिळतोय बघायला आपल्याला तिकडे. कदाचित तिथे एखादं मंदिर किंवा काहीतरी असं असू शकतं. तिथे जाऊन आपण बघू हा चौथरा कसा आहे ते.
चौथरा तर नाही वाटत आहे, हा एक याचा मार्ग दिसतोय किंवा इथे एंट्रीचा दरवाजा आहे हा. आता फक्त याचा बेस उरलेला आहे हा, आणि ही थोडक्यात तटबंदीसारखं आहे. हे सगळं पूर्ण गेलेलं आहे, इकडच्या साईडला पण हे, आणि हे कदाचित त्याचा प्रवेशद्वार असेल. आता आपण चालताना आपल्या डाव्या बाजूला हे पूर्ण विटांचं स्ट्रक्चर दिसतंय. हे पूर्ण आर्किओलॉजीच्या उत्खननात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय अवशेष आहेत आता, हे पूर्ण एका खूप मोठ्या मंदिराचा, द्वीपांचा कशाचा तरी समूह आहे. तर इथे आता यांनी QR कोड स्कॅन करा आणि माहिती घ्या. गाईडला तर इथल्या काय, सॉरी गाईड नाही म्हणता येणार, सिक्युरिटी गार्ड आहे, त्याला तर काय माहिती नाही आहे. आता आपण QR कोड स्कॅन करू आणि या प्रदेशाची जरा माहिती घेऊ, म्हणजे आपल्याला फिरायचं कसं ते कळेल. चला माहिती घेऊन पुढे बघू. तर आता आपण याच्या सर्वोच्च माथ्यावर आलो आहे, जे बौद्ध स्तूप आहे त्याच्या. हे बघितलं, खूप सारे इकडे बांधकामाचे अवशेष बघा खाली. इकडे छोट्या छोट्या खोल्या असल्यासारखं आहे. त्याच्या पलीकडे खूप सारे चौथरे आहेत इकडे, या पूर्ण बाजूने असे चौथरे आहेत इकडच्या. आणि याला पूर्ण संरक्षक भिंत आहे. पुढं जर पाहिलं तर इकडे बघा सगळीकडून हेच आहे. हा पूर्ण वरून दिसणारा परिसर. इथं काही मंदिरांचे पण अवशेष आहेत. हे MNS1 झालं, अजून काही ठिकाणी आहेत, कारण मंदिरांबद्दल वाचलं होतं. समोर टेकडी दिसतीये, ती हिडिंबा टेकडी असेल. तिथे कसं जायचं ते पण बघू. हा परिसर बघा खूप मोठा असेल, खूप काहीतरी इथे सुंदर अशी वास्तू असेल. पण आता फक्त विटा दिसतात. दुरून जर कोणी पाहिलं तर अगदी एखाद्याला वीटभट्टी समान दिसेल. नुसत्या फक्त तेव्हाच्या काळात एवढ्या विटा खरंच वापरल्या जात होत्या का, हा पण एक प्रश्न आहे. हे इकडचं पूर्ण बौद्ध स्तूप पाहिलं आपण. हे पाहिल्याच्या नंतर इथं अजून 2 साईट्स येतात, ज्याला त्यांनी MNS2 आणि MNS3 नावं दिलेले येतात. तर तिथे पण खूप सारे मंदिरांचे अवशेष आहेत. हे समोर इकडच्या बाजूला ज्या झाडी येतात याच्यावरती एक पुढे हिडिंबा टेकडी आहे. त्या टेकडीजवळ त्यातले काय येतात, आपण पुढं जाऊ आता आणि ते बघू. पुढच्या टेकड्यांच्याकडे जाताना आपल्याला डाव्या हाताला पण हे खूप सारे अवशेषच बघायला मिळतात. आता हे गवतात पूर्ण गेलेले येतात. इकडच्या साईडला आहे तो तलाव आहे खूप मोठा, आणि समोर टेकड्या आहेत.
टेकडीकडे जाणारा रस्ता आहे. हिडिंबा टेकडी जास्त मोठी नाही आहे. परत इथं आपल्याला उजव्या बाजूला आर्किओलॉजीने उत्खनन केलेलं आहे. हा एकंदरीत जर परिसर बघितला ना तर इथे खूप मोठं राजधानीचे पूर्ण अवशेष आहेत. दूर दूरपर्यंत पसरलेले शेजारी तलाव पण तेच सांगतोय. जवळ असलेला रामटेकचा किल्ला आणि असलेली ही मनसरची वाकाटाकांची राजधानी. बरेचसे लोक मनसरची आर्किओलॉजीची साईट म्हणून ओळखतात, पण तशी याची ओळख वाकाटाकांची राजधानी म्हणूनच व्हायला हवी, प्रवरनगर म्हणून. पण आपल्याकडं एक प्रघात पडला की लोक तसेच ओळखतात. हिडिंबा टेकडीवरती आलोय आणि समोर बांधकामाचे अवशेष दिसत आहेत आपल्याला. छोटीच टेकडी आहे, एक 5 मिनिटं. खालच्या बाजूला बौद्ध स्तूप होतं, तिथून टेकडी चढून आलो. मला वाटलं टेकडी चढलो, पण अजून पुढे एक थोडीशी आहे. आणि इथं हा कशाचा तरी पूर्ण पाया मिळालेला आहे. हे नक्की काय होतं, मंदिरच असणार आहे. त्याची जर रचना बघितली तर तिकडे गर्भगृह, टेकडीवरून चढून आल्यानंतर खूप मस्त रचना केलेली आहे ही सगळी. तर इथून आपण पुढच्या टेकडीकडे जाऊ. आता याच्यात साईट 1 तर आपल्याला कळली कोणती आहे ती. साईट 2 आणि 3 नक्की कोणती आहे ते समजत नाही आहे. इथं सिक्युरिटी गार्ड जो ठेवलेला आहे तो फक्त एवढंच सांगतो स्कॅन करा आणि बघा. त्याला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. चला पुढे बघू. आणि तिथून चालत थोडंसं पुढं आलो आपण की आपल्याला हा टेकडीवरचा एक मोठा चौथरा मिळालेला आहे. दुरून तरी हे मंदिर असल्यासारखंच वाटतंय. चौथरा बघा किती मोठा आहे. जय देवा. पायऱ्या हे नवीन दगड आर्किओलॉजीने लावलेत की आधीचे ते माहिती नाही आहे, पण काही विटा आणि काही दगड मिश्र स्वरूपाचं काम दिसतंय इथे. चढून आल्यानंतर ही वेगळीच रचना दिसतीये. चढून आलो पण आता इथून उतरायला जागा नाही. हे इकडचं बघा, इकडे तलाव आहे. हे बांधकाम इथे याला गोल आकार दिलेला आहे असा पूर्ण. आपण एंट्री करून आलो तर इथून उतरता येत नाही. हे इकडच्या बाजूने असे चढायचे रस्ता आहे. इथून आतमध्ये यायचं, तिथून एक रस्ता जातो, हा एक जातो. वेगळंच काहीतरी फुलफुलैया दिसतंय. तेव्हा पूर्ण स्ट्रक्चर उभं असेल तेव्हा इमॅजिन कराय किती सुंदर असेल. याच्यावरती छप्पर टाकलेलं आहे यांनी, पत्रा. काय करायचा प्रयत्न केलाय तो माहिती नाही आहे. इथं आल्यानंतर एक अजून वेगळी रचना. इकडून जायचं, इथे खाली उतरायची जागा. इकडून जायचं, इथे खाली उतरायची जागा. प्रत्येकजण त्याचं इमॅजिनेशन प्रमाणे ठरवू शकतो की हे कसं असेल, कारण आपल्याला फक्त हे चौथरे मिळत आहेत. त्यामुळे आपण नक्की सांगू शकत नाही कसं दिसत असेल. आणि इकडे
हा पूर्ण तलाव समोर दिसतंय ते मनसर शहर. थोडं इकडच्या बाजूला आपण पाहिलं तर इकडं जे आपल्याला आहे ते पेंच अभयारण्य आणि समोर त्याचा चोर बाहुली गेट आहे सफारी करायला. हे मनसर शहर, नागपूरकडून येणारा जबलपूर हायवे. इकडे दूर आपल्याला डोंगरावरती दिसतोय तो रामटेकचा किल्ला, रामटेक शहर. इकडच्या बाजूला नगरधनचा किल्ला आणि इकडे दूरपर्यंत असेल तो नागपूर शहर. सुंदर परिसर आहे. आपल्याला दोन साईड तर पूर्ण कळाल्या. कदाचित ती जर छोटी मंदिराचे दिसले, ती जर त्यांची तिसरी साईड असेल तर ते माहिती नाही आहे. ते फक्त इमॅजिनेशनच करू शकतो आपण. इकडं टेकडीच्या खाली पण काहीतरी अवशेष दिसत आहेत. जायचा प्रयत्न करू. हे बघा टेकडीच्या खाली हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे. इकडे पण अजून इकडून कदाचित यायची ही एक वाट असेल. ते जाऊन बघू आपण काय ते. वेगळंच फक्त इमॅजिनेशन करू शकतो आपण काय असेल ते. तर हे पहा इथे हे छोटंसं आणि आतमध्ये एका मंदिरासारखं. एकदम आतमध्ये जायची वाट खूप छोटी आहे ही बघा इथून. आणि आतमध्ये गेलं की ते असं. आता हे नक्की काय आहे ते सांगू शकत नाही. आणि याची रचना जर बघितली ना तर विटा कशा रचलेल्या आहेत त्या दाखवतो तुम्हाला. स्टेप बघा, असं पूर्ण असं स्ट्रक्चर नेलेलं आहे हे वरती. त्यामुळेच हे खूप सुंदर आणि खूप अद्भुत वाटतंय. पुढे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळंच काहीतरी बांधकाम दिसेल. हे पूर्ण इकडच्या बाजूने विटांनी बांधलेलं आहे. इथून खाली अजून पण दिसतंय. हे पहा इथे पण अवशेष आहेत. इकडच्या बाजूने जर आपण चालत आलो इथून आतमध्ये येऊ शकतो आणि पूर्ण इकडून एक्सप्लोर करूत आपण तिकडे जातो. तर इथे आता मंदिरा समान काहीतरी जाणवलंय. काय आहे ते पाहू आपण. पुढं आतमध्ये आल्यानंतर हा दगड आहे आणि याच्यावरती शेंदूर लावलेला आहे. हे देव दगडाचंच असणार. इथं बघितलं तर पूर्ण हे मंदिराच्या एका याच्याप्रमाणे केलेलं आहे. इकडे हे बुर्जा सामान ह्याची रचना बघा आहे. इथे काहीतरी हे ठेवण्यासाठी बनवलेलं. तर वरती पण तसंच आहे. बुरुजचा सारखं सामान केलं आहे, तटबंदी बांधल्यासारखं. आणि परत वरती पण खूप म्हणजे मध्ये मध्ये खूप छोट्या छोट्या खोल्या बनवल्यासारखं केलं आहे. इकडे बघा हे सगळं बुर्जासारखंच वाटतंय आपल्याला इकडून पाहिलं तर. हा किती सुंदर व्ह्यू दिसतो इथून. याचा स्टेप 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 मस्त व्ह्यू आहे हा. इकडे हे असं हे एक छोटंसंच बांधकाम बघा किती सुंदर केलेलं आहे यांनी. या स्टेपमध्ये अशा गेल्या आहेत वरती. इथे विटांचं बांधकाम आणि तिथून त्यांनी टर्न मारलाय आणि परत वरतीच असं बांधकाम नेलं आहे. तर आर्किओलॉजीप्रमाणे ती MNS1 साईट होती जिथं आपण बौद्धस्तूप पाहिलं. इकडं हे जे मंदिराचे अवशेष बघितले होते ती MNS3 साईट होती. आणि अजून एक हे जिथं प्रवरेश्वराचं मंदिर आहे तर ती इथेच झाडात कुठं तरी आहे. आर्किओलॉजीने साईट्स ओपन केल्या, सगळं केलं, पण बोर्ड कुठे लावले नाही. आता एकाही ठिकाणी बोर्ड लावलेला नाही आहे. झाडी वाढलेली आहे, रस्ताही अगदी खराब परिस्थितीत आहे.
₹20 तिकीट घेतात, ₹25 तिकीट घेतात तिथे, पण त्याचा उपयोग काय आहे ते माहिती नाही आहे. ॲटलिस्ट दिशादर्शक बोर्ड तरी लावावेत, किंवा प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्ही गेलाय त्याच्याबद्दल थोडं त्याचं नाव काय आहे ते तरी लावलं पाहिजे. पण काही समजत नाही आहे. आता या जंगलात फक्त शोधायचं की कुठं काय आहे ते. तर याच्या मॅपवरती जर बघितलं तरच समजतंय की कुठल्या बाजूला कुठं काय आहे ते. व्हिज्युअली तर आपल्याला डोळ्यांनी कळत नाही आहे, कारण सगळीकडे झाडीच माजलेली आहे. मॅपवरती दिसलं की इकडं प्रवरेश्वराचं मंदिर आहे, त्याच्याकडे चाललोय आता. हे समोर दिसतंय त्याचं कदाचित. त्याच्याबद्दल हे खूप अद्भुत वेगळ्या प्रकारचं मंदिर आहे असं वाचलंय मी. म्हणजे आपलं तारांगण जे आहे त्याच्या सारखा याचा शेप आहे, आणि ते आपल्याला दिसलं. याचा खूप सुंदर असा शेप बघायचा. फक्त वरून पण बघू, खालच्या बाजूने आधी पूर्ण बघू. हा इथून त्याचा एंट्री पॉइंट. समोर महादेवाची पिंड आहे, आणि इकडून पण याचा शेप खूप म्हणजे खूप सुंदर असा याचा शेप आहे. चप्पल काढू, पुढे जाऊ. सुंदर दिसतंय ना हे. फक्त हे बघा तुम्ही, आपल्या गोप्रो मध्ये आपल्या किती दिसेल ट्राय करतो दाखवायचा. हा शेप बघायचा. सुंदर. या मंदिराचा फक्त शेप बघा तुम्ही कसा आहे तो. एकदम अगदी ताऱ्याच्या आकारासारखं वाटतंय. तर आपण इथं असलेले वाकाटकांच्या राजधानीतील प्रवरनगरमधील 3ही ठिकाणं पाहिले. खूप सुंदर असं ठिकाण आहे. याचं जर अजून उत्खनन झालं तर हे खूप म्हणजे खूप भयानक सुंदर असं ठिकाण आहे. फक्त इमॅजिन करा की हे जेव्हा पूर्ण बांधकाम उभं असेल तेव्हा काय दिसत असेल. हे एवढं सुंदर असेल ना, आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे सुंदर असेल. आपल्या महाराष्ट्रात अशी खूप सारी सुंदरता लपलेली आहे. आपण लक्ष देत नाही तिकडे, आपण तेवढा वेळ देत नाही ते बघण्यासाठी. त्या अशा गोष्टी नक्कीच बघितल्या पाहिजेत. इतिहास यातून आपला पुढं जाणार आहे, लोकांपर्यंत पोचणार आहे, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचणार आहे, आपल्याला माहिती होणार आहे. तर विदर्भ सिरीज आपण कव्हर करतोय. आजचा 6वा दिवस आहे आपला. याच्या आधी खूप सारे किल्ले मंदिरं पाहिली. अजूनही आपण काही दिवस आहे इकडं आणि विदर्भ एक्सप्लोअर करणार आहे. पुढे आपल्याला इथून अजून भंडारा, गोंदिया, अगदी गडचिरोलीतले पण किल्ले तुम्हाला दाखवायचे आहेत. तर सिरीज मिस करू नका. पुढचंही पहा आणि जे आधी एपिसोड टाकलेले आहेत ते पण पहा. व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. हे खूप धावपळ करत व्हिडिओ होत आहेत, कारण एवढे दिवस तुम्ही येत असताना तेव्हा डेली शूट करायची कॅपॅसिटी राहत नाही. डेली शूट तुम्ही एखाद्या ठिकाणाचं करू शकता, पण एका दिवसात तुम्ही 4-5 ठिकाणी जात असाल. प्रत्येक ठिकाणी गाडी चालवत जायचं, तिथली माहिती घ्यायची, शूट करायचं, परत पुढची तयारी करायची. हे सगळं खूप कंटाळवाणं होऊन जातं आहे. तरी प्रयत्न करतो आहे जेवढं शूट करता येईल आणि तुम्हाला दाखवता येईल तेवढं. काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण सिरीज बघा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.